गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्याकरिता आकाश. देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. होतीये पहिल्या इनिंगला सुरुवात. स्ट्राइक एंडला आपण पाहतो निहार, त्याच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर आकाश. आकाशचा पहिला बॉल यावेळी पंच केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंट क्षेत्रामध्ये, चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. पहिल्या चेंडूवर पहिला वार, चेंडू सीमा पार. चौकारच्या मदतीनं अकाउंट ओपन केलंय बॅटर निहारनं. यावेळेस ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या बढतीनं धावफलक 5 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिला वार लाख मोलाचं काम म्हटलं जातं आणि पहिल्या चेंडूवर चौकार आला. आपण निहारच्या बॅटमधून चौकार पाहिला, त्यानंतर एक सिंगल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय मनोज, त्याच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 47 धावांची स्फोटक फलंदाजी पाहिली होती. तोच बॅटर आता मात्र स्ट्राइक एंडला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टायमिंग तेवढं साधता आलं नव्हतं. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतो मनोज. आपलं अकाउंट ओपन करत असताना धावफलकावर धाबा लागल्यात 6. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू टाकण्याकरिता आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ड्राईव्हचा फटका. यावेळेस चुकी घडली आहे क्षेत्ररक्षक माध्यमातून. त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर निहालला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 8. गोलंदाज आकाश. यावेळेस लाईन चुकीची घडली. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9. यावेळेस लाईन चुकीची घडली. ज्या पद्धतीनं पाहिला तर वेग दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. एक स्वेर चेंडू इथे पाहायला मिळाला. यावेळेस बॅटची एज. च्या पद्धतीने पाहिलं तर बॅटला स्पर्श करून सरळ एक्स्ट्रीअक्षरच्या हातामध्ये चेंडू. चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक पहिला डगआउटच्या आश्रयाला निहार बाद होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मागील 2 चेंडूवर आपण पाहिले असेल 2 विकेट्स मिळवल्या गेल्या आकाशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर डावाची सुरुवात झाली तेव्हा चौकार आला होता.
त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलं आकाशचं. त्यानंतर मात्र 2 विकेट्स आपल्या नावावर करत असताना आपण आकाश या गोलंदाजाला पाहिलं. संघर्ष ही जी अशी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुम्हाला बदल घडवते असते. आणि तेच मात्र आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चौकार आला. त्यानंतर मात्र त्यापेक्षा अजून चांगली गोलंदाजी करत असताना आकाशला आपण मागील षटकामध्ये पाहिलं. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. दुसरे षटक अजय गोलंदाजी ट्रॅकवर कर्णधाराने जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली आहे दुसऱ्या षटकाची. स्ट्राईक एंड आपण पाहतोय मनोज. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, मात्र बॅटची एज बाकीचं काम केलं एसटी रक्षकानं. विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. सावन में लग गई दुसऱ्या विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. संस्कार नवीन बॅटर. यावेळेस अजून एक झेल, अजून एक बॅटची एज, अजून एक फलंदाज परतेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स. प्रथमतः आकाशने पहिल्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर दुसरा गोलंदाज मैदानात आला. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवल्या गेल्यात. आता मात्र हॅट्रिकवर येऊन साधला गेलाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 9 या आकड्यावर 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. नवीन बॅटर आपण पाहतोय वैभव. स्ट्राईक एंडवर अजय मात्र गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्या. तिसरी मिळेल का? यावेळेस लाईन चुकीची घडली. पंच आम्हाला दर्शवता हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर. यावेळेस अजून एक हाफ ट्रॅकर. चांगला चेंडू. यावेळेस गोलंदाज सिमेंट विकेटचा फायदा घेत असताना, सिमेंटची विकेट म्हटले तर एक अति बाउन्स आणि त्याचाच वापर करत असताना हा गोलंदाज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 2 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर एक डॉट चेंडू. यावेळी आडव्या बॅटने जरूर खेळला गेलाय. तेवढं कन्व्हिन्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला नव्हता. थोडंसं फंबल झालं. परंतु बॅकअप खूप महत्वपूर्ण असतो. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मुंबईला बॅकअपची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने मात्र क्षेत्रक्षामध्ये एक क्षेत्रक्षाला बॅकअप देणं खूप गरजेचं असतं. त्याच पद्धतीचं बॅकअप इथे मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 11. यावेळी आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे संधी बनली आहे आणि इथे मात्र संधीचं सोनं केलं गेलंय. क्षेत्ररक्षक माध्यमातून अजून एक विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. या षटकाचा आपण विचार केला तर विकेट आणि विकेटच पाहायला मिळतंय. इथून मात्र कमबॅक करावे लागेल. ज्या पद्धतीनं आतापर्यंत बॅटिंग राहिली आहे, वावली स्पोर्ट वावली टीमला इथून मात्र काहीतरी नवीन करावं लागेल. यावेळेस स्ट्रोक चेंडू हवेत होता. लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. तो परत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या बढतीनं धावफलक 12 अंकावर जाऊन पोहोचलाय.
12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा फलकावर आहेत. आपण विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 5 विकेट गमावल्या गेलेत. निहार, मनोज, पारस, हर्षद, संस्कार, आता मात्र वैभव आणि ऋतिक मात्र मैदानात उभे ठाकलेत. या दोन बॅटरला इथून मात्र चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून चांगल्या धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. मित्रांनो, मैदानात जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला मेहनत, कष्ट ही करावीच लागते. तेव्हा तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला यश जरूर मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानात मेहनत करावीच लागते. तिसरे षटक टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अतुल. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक 6 तंबूच्या आश्रयाला. बिट्टा वैभव सुद्धा तंबूच्या आश्रयाला गेलाय 6व्या विकेटच्या माध्यमातून. 12 या अंकावर 6 विकेट गमावल्या गेल्यात. दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते वावली स्पोर्ट वावली टीमची. इथून मात्र काहीतरी करावे लागेल, प्रयत्न करावे लागतील. जेव्हा मैदानात संघर्ष असतो तेव्हा मात्र प्रयत्नातून तुम्हाला पुढे जावं लागेल. यावेळेस चेंडू हवेत आहे. रनआउटची संधी. थोडस पिचवर बाउन्स झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं गेलं. ते मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर मैदानात पाहायला मिळतं व्हाईट बॉलचा इशारा केला गेलाय. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. तवसंख्य 13 या अंकावर. गोलंदाज अतुल. यावेळेस बॅट चेंज. अजून एक विकेट. 7व्या क्रमांकाचा फलंदाज माधव तंबूच्या आश्रयाला.
गेल्यात ज्या पद्धतीनं पाहिलं तर ते मात्र चांगली गोलंदाजी आणि या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवर पाहिलं गेलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट, तिसरा चेंडू स्क्वेअर राहिला, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट्स. गोलंदाज अतुल यावेळेस अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चांगल्या चेंडूची हाताळणी केली गेली. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. गोलंदाज अतुल आतापर्यंत पाहायला मिळते एकच धाव खर्च केली. गोलंदाज अतुल यावेळेस अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धावच्या माध्यमातून या षटकाची समाप्ती झाली. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 13. तीन षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा जमवल्या, त्यामध्ये 9 विकेट्स गमावल्या गेल्यात. अंतिम षटक आहे, अंतिम षटकामध्ये ही अंतिम जोडी किती धावा जमवतील हा मोठा प्रश्नचिन्ह सर्व प्रेक्षकांच्या समोर उद्भवला गेलाय. याचं उत्तर मात्र या बॅटरच्या माध्यमातून दिला जाईल का? ज्या पद्धतीने आतापर्यंत आकाश, अजय आणि अतुलनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी आनंद करेल का मैदानात? यावेळी चेंडू हवेत आहे, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. एके धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र ह्या 2 बॅटरच्या माध्यमातून केलं जात आहे. धावफलकावर धावा आहेत 14 वर 9 अशी परिस्थिती आपण पाहतोय. वावली स्पोर्ट वावली टीम संकटाच्या जाळ्यामध्ये आतापर्यंत अटकली गेली. गोलंदाज आनंद पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर ह्या इनिंगची सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ह्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आनंदचा पुढील चेंडू, यावेळेस अजून एक चांगला चेंडू, चांगली लाईन पाहायला मिळते. तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही फलंदाजाला धावा रोखू शकता आणि तेच काम मात्र आनंद मैदानात करत आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. यावेळेस खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? ते मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद, ऑल आउट टीम वावली स्पोर्ट वावली. Maria, 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 Maria. समाप्त झाला. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 15. वावली स्पोर्ट वावली टीम पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये. ऑल आउट त्यांना स्वीकारावा लागला. ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी आई गावदेवी माडवी टीमच्या माध्यमातून राहिली. आता मात्र 16 धावांचं आव्हान असेल, एक माफक आव्हान. परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान छोटं आणि मोठं नसतं, ते तुम्हाला मैदानात मेहनतीच्या जोरावर करावा लागतं. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल वावली स्पोर्ट वावली आणि ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी केली आई गावदेव माडवी टीम कशा पद्धतीने बॅटिंग करेल हे लक्ष साध्या आणि सोप्या पद्धतीने पूर्ण करेल की चांगली गोलंदाजी वावली स्पोर्ट वावली करेल.
संघर्षाचा निर्णय घेतला आहे तर लढण्याशिवाय पर्याय नाही आणि जोपर्यंत आता जिंकत नाही तोपर्यंत प्रवासातून माघार नाही। या दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। जसं दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल या विभागातील गोड आवाज आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जेडके मोनीजी पाटील जोडले जातील दुसऱ्या सत्रामध्ये। धन्यवाद। तर सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत। स्ट्राइक एंडला अतुल ज्याने पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली। आता मात्र फलंदाजी करिता स्ट्राइक एंडवर नॉन स्ट्राइक एंड आपण पाहतो महेंद्र। दुसऱ्या इनिंगला सुरुवात पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक आहे उभा आणि पहिल्याच बॉलवर अडकवलं गेलं अतुल या बॅटरला। पहिला फलंदाज बाद। मेरे महबूब पहिल्या विकेटचं पतन झालं। अतुल या बॅटरला मात्र पहिल्या चेंडूवर बाद करण्यात यश आले। गोलंदाज पारस आपण पाहतोय क्रिकेटमध्ये अनेकदा आपण पाहिले वार पलटवार होत असताना पहिल्या इनिंग मध्ये जरूर 15 धावा जमवता आलेत, परंतु सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून चांगली केली। पहिला विकेट इथे मात्र संपादन करत असताना गोलंदाज पारसला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय। नवीन बॅटर आपण पाहतो मैदानात दाखल झालाय आकाश। गोलंदाज पारसचा पुढील चेंडू यावेळेस पंच केला गेलाय, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार। गॅप बघितलं होतं 2 क्षेत्रच्या मध्ये, यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर। हा येतोय आकाशचा दुसरा बार, दुसरा चौकार। अर्धा पल्ला गाठला गेला 8 धावा फलकावर। यावेळेस अजून एक तडाखा, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार। हा येतोय आकाशचा ब्लास्ट, षटकार। फलंदाजी पाहायला मिळते आता मात्र 2 धावांची आवश्यकता। या षटकातच खेळ समाप्त होईल असं चित्र दिसतोय। कच्च्या बॅट मधून आतापर्यंत 3 मोठे फटके, यावेळेस टायमिंग तेवढं साधता आलं नव्हतं। मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं, एक सिंगल इथे पाहायला मिळाली। सिंगलच्या बढतीनं धावफलक 15 या अंकावर जाऊन पोहोचले, स्कोर लेवल झालाय। आता मात्र 1 धावेची आवश्यकता।
या षटकातील अंतिम चेंडू आणि एक धाब्याची आवश्यकता विजयाकरिता आई गावदेवी माडबिडी टीम समोर लक्ष यावेळेस स्ट्रोक आहे चांगला परंतु क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय झेल पकडला गेलाय पहिल्या विकेटचं पतन एक धाव करायचे स्ट्राइक एंडला गोलंदाज तयार यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा तो व्हाईट बॉलचा इथे मात्र सामना जिंकलाय टीम आई गावदेवी माडबिडी अभिनंदन हार्ड लक